अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हे शब्द आपण किती वेळा ऐकतो, किती वेळा म्हणतो, पण कधी स्वतःलाच एक प्रश्न विचारला आहे का? या तारक मंत्राचा खरा अर्थ आपल्या मनापर्यंत पोहोचतो का? हा मंत्र फक्त उच्चारण्यासाठी आहे की आपल्या आयुष्यातील दुःख, भीती, चिंता आणि अस्वस्थतेतून बाहेर काढणारे स्वामींचे अमूल्य वरदान आहे. आज आपण याच विषयावर मनापासून संवाद करणार आहोत. स्वामी भक्तांनो, आजचा विषय प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनाशी जोडलेला आहे. कारण हा विषय आहे स्वामींच्या त्या तारक मंत्राचा, ज्याने असंख्य भक्तांना धीर दिला, संकटामध्ये आधार दिला आणि निराश मनाला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. अनेक स्वामी भक्तांकडून वारंवार एकच प्रश्न विचारला जातो: तारक मंत्राची सेवा नेमकी कशी करायची? 21 दिवसांच्या सेवेमध्ये जर स्वामी चरित्र सारामृताचे वाचन शक्य नसेल तर काय करावे? फक्त तारक मंत्र म्हणायचा असेल तर त्याची योग्य पद्धत कोणती? आज आपण याच सर्व प्रश्नांची शांतपणे आणि सोप्या भाषेमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना अनेक मार्ग दिले, त्यामध्ये तारक मंत्र हा अत्यंत मोलाचा आशीर्वाद आहे. जीवनात कधी आजार येतो, कधी संकट येतं, कधी मन खचून जातं, तर कधी इतके नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतात की काहीच करण्याची इच्छा राहत नाही. अशा वेळी हा तारक मंत्र म्हणजे आपल्या मनाला उभारी देणारे स्वामींचे बळ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा समूह नाही, हा आपल्या मनाला धीर देणारा, भीती कमी करणारा आणि श्रद्धा जागृत करणारा मंत्र आहे. अनेक वेळा आपण बाहेरून खंबीर दिसत असतो, पण आतून पूर्णपणे तुटलेलं असतो. चेहऱ्यावर हसू येतं, पण मनामध्ये चिंता असते. लोकांशी बोलत असतो, पण मन मात्र वेगळ्याच विचारांमध्ये अडकलेलं असतं. अशा वेळी माणसाला सर्वात जास्त गरज असते ती मनाला सावरण्याची. कारण मन स्थिर असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद मिळते. आपण आपल्या लहान मुलांना किती प्रेमाने समजावतो, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे ते पुन्हा पुन्हा सांगतो, पण आपल्या स्वतःच्या मनाला समजावण्यासाठी आपण किती वेळ देतो? आपले मन घाबरतं, चिंता करतं, शंका निर्माण होते आणि मग त्याच विचारांच्या ओझ्याखाली आपण थकून जातो. म्हणूनच तारक मंत्र म्हणजे आपल्या मनाशी साधलेला एक सुंदर संवाद आहे. जीवनात दुःख हे प्रत्येकालाच असतं, संकट प्रत्येकाच्याच वाट्याला येतं, वेदना प्रत्येकाला स्पर्श करून जातात, परंतु त्या दुःखामध्ये देखील मन खंबीर ठेवणं हेच सर्वात मोठे साधन आहे. कारण जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण त्या काळात आपण मनाने किती स्थिर राहतो हे मात्र आपल्या हातात असतं. म्हणूनच या तारक मंत्रातील प्रत्येक ओळ ही मनाला धीर देते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हे शब्द आपण फक्त म्हणत नाही, आपण आपल्या मनालाच सांगत असतो: घाबरू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तू एकटा नाहीस. आणि जेव्हा आपण पुढे म्हणतो प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, तेव्हा मनामध्ये नकळत एक वेगळीच ताकद निर्माण होते. अडचणी तशाच असतात, परिस्थिती तशीच असते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू लागतो आणि पुढे जे शब्द येतात, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, याचा अर्थ इतकाच की स्वामींचे स्मरण मनामध्ये जागृत राहिले तर मनाला आधार मिळत राहतो. आणि शेवटची ओळ, अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही ओळ प्रत्येक स्वामी भक्ताला नवी आशा देते. जेव्हा एखादी गोष्ट अशक्य वाटते, जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले आहेत असं वाटायला लागतं, तेव्हाच ही ओळ प्रत्येक स्वामी भक्ताला नवी आशा देते. जेव्हा एखादी गोष्ट अशक्य वाटते, जेव्हा सर्व मार्ग बंद झाले आहेत असं वाटायला लागतं, तेव्हाच ही ओळ मनाला पुन्हा उभं राहायला शिकवते. म्हणूनच हा मंत्र फक्त ओठांवर नसावा, तो मनामध्ये उतरवला पाहिजे. अनेक भगिनी विचारतात, ही सेवा नेमकी कधी करायची? जर तुम्ही 21 दिवसांचा संकल्प करत असाल तर शक्य असल्यास ब्रह्म मुहूर्तावर ही सेवा करावी. कारण त्यावेळचे वातावरण हे शांत असतं, मनावर कोणतंही बाहेरचं दडपण नसतं, झोप पूर्ण झालेली असते, शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न असतात. अशा शांत वातावरणामध्ये केलेलं स्मरण अधिक एकाग्रतेने होतं. याच कारणामुळे अनेक धार्मिक सेवा ब्रह्म मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. मात्र प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते. काहींना घरातील जबाबदाऱ्या असतात, काहींना नोकरी असते,
काहींना आरोग्याची अडचण असते, म्हणून ब्रह्ममुहूर्तावर सेवा जर शक्य नसेल तरी मनात अपराधीपणा ठेवू नका. दिवसभरातील ज्या वेळेला शांतपणे बसता येईल त्यावेळेला ही सेवा तुम्ही करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ नाही, तर मनातील श्रद्धा आणि एकाग्रता आहे. आतापर्यंत आपण तारक मंत्राचे महत्व आणि मनाशी त्याचा असलेला संबंध समजून घेतला. आता अनेक स्वामी भक्तांच्या मनात असलेला सर्वात महत्वाचा प्रश्न पाहूया. ही सेवा नेमकी कशी करायची? स्वामी भक्तांनो, कोणतीही सेवा करत असताना प्रथम मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. कारण सेवा ही केवळ शब्दांची नसते, तर भावनेची असते. ज्या भावनेने आपण स्वामींच्या चरणी जातो त्याच भावनेने ही सेवा करायची आहे. जर तुम्ही 21 दिवसांचा संकल्प करत असाल तर प्रथम स्वामी महाराजांना मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझे मन स्थिर राहू दे. माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार दूर होऊ देत. तुमच्या कृपेने मला शांतता लाभू दे. इतकाच साधा आणि मनापासून केलेला संकल्प हा पुरेसा आहे. यानंतर एक स्वच्छ ग्लास घ्यावा आणि त्यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी भरावं. पाण्याचे प्रमाण किती असावे याचा कोणताही आग्रह नाही. तुम्ही जितके सहज पिऊ शकता तितके पाणी घ्या. आता त्या पाण्यावर मधली 3 बोटे हलकेच ठेवावीत. काही जण संपूर्ण हात ठेवतात. तसे केले तरी काही हरकत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा करताना मन एकाग्र असावं. यानंतर शांतपणे तारक मंत्राचे 11 वेळा पठण करावे. घाई करू नये, शब्द गडबडीत म्हणू नये आणि मोठ्याने सर्वांना ऐकवण्यासाठी देखील म्हणू नये. कारण हा मंत्र दुसऱ्यांना ऐकवण्यापेक्षा आपल्या मनाशी बोलण्यासाठी आहे. जेव्हा आपण म्हणतो निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, तेव्हा आपण आपल्या मनालाच सांगत असतो, घाबरू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तू एकटा नाहीस. जेव्हा आपण पुढे म्हणतो प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, तेव्हा आपल्या मनामध्ये आशेचा एक नवा किरण निर्माण होतो आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी ही ओळ मनाला पुन्हा एकदा विश्वास देते की स्वामींची कृपा असेल तर प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच सापडतो. म्हणून हा मंत्र म्हणताना प्रत्येक शब्द मनापासून अनुभवायचा आहे. 11 वेळा पठण पूर्ण झाल्यानंतर त्या पाण्याकडे प्रेमाने पाहावे. स्वामींचे स्मरण करावे. मनातील इच्छा, प्रार्थना किंवा जे काही मनात असेल ते स्वामींच्या चरणी अर्पण करावं. त्यानंतर ते पाणी श्रद्धेने ग्रहण करावं. हीच सेवा सलग 21 दिवस करायची आहे. आता काही भक्त म्हणतात आम्हाला संकल्प करायचा नाही, फक्त रोज तारक मंत्र म्हणायचा आहे. अशा भक्तांनी देखील आनंदाने ही सेवा करू शकता. दररोज 3 वेळा शांतपणे तारक मंत्र म्हणावा. त्यासाठी फार मोठा विधी करण्याची गरज नाही. स्वच्छ पाणी घ्यावं, पाण्यावर हात किंवा 3 बोटे ठेवावीत, तारक मंत्राचं पठण करावं आणि ते पाणी ग्रहण करावं. इतकी साधी ही सेवा आहे. परंतु या सेवेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मन. कारण दिवसभर आपण कितीतरी विचार करत असतो. कधी काळजी, कधी भीती, कधी राग, कधी दुःख. हे सगळे विचार मनामध्ये सतत सुरू असतात. अशा वेळी काही क्षण स्वतःच्या मनाशी बोलण्यासाठी दिले तर मनाला देखील आधार मिळतो. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत, चांगला विचार कर, चांगलंच घडेल. म्हणून या सेवेमध्ये मनात चांगले विचार ठेवायचे आहेत, स्वामींचे स्मरण करायचे आहे आणि मनामध्ये आशा जागवायची आहे. जीवनामध्ये प्रत्येकालाच काही ना काही अडचणी असतात. कोणाला आरोग्याची चिंता असते, कोणाला घरातील वातावरणाची, कोणाला मुलांची, कोणाला मनःशांतीची. परंतु अशा वेळी मन खचून न जाता स्वामींच्या चरणी विश्वास ठेवत राहणं हाच या सेवेचा आधार आहे. काही भक्त विचारतात मी गावी जाणार आहे, प्रवासात असेन, एखादा दिवस राहून गेला तर. अशा वेळी शक्य असेल तिथे सेवा सुरू ठेवावी. आपण जिथे असू तिथे स्वामींचे स्मरण करता येतं आणि एखाद्या दिवशी काही कारणामुळे सेवा राहून गेली तरी त्याबद्दल मनामध्ये भीती ठेवू नका. श्रद्धा कायम ठेवत पुन्हा सेवेला सुरुवात करावी. स्वामी भक्तांनो, तारक मंत्र ही केवळ शब्दांची माळ नाही, तो आपल्या मनाला धीर देणारा आधार आहे, मनात आशा जागवणारी प्रेरणा आहे आणि स्वामींच्या चरणी जोडून ठेवणारा सुंदर असा मार्ग आहे. म्हणून ही सेवा करताना कोणतीही घाई करू नका, कोणाशी तुलना करू नका. केवळ मनापासून स्वामींचे स्मरण करा. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, परंतु परिस्थितीकडे पाहण्याची ताकद ही नक्कीच वाढेल आणि जेव्हा मन स्थिर होतं
तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. चला, आजचा हा विषय इथेच थांबूया. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, आपल्या सर्वांच्या जीवनात श्रद्धा, धैर्य आणि मनशांती सदैव राहो. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.